तुमची मॅनेजमेंट कमिटी आपण पाहू शकता. योगी भाने असतील, विजय पवार असतील, भूषण असतील, नितेश असतील आणि संपूर्ण आपण ते जे जे खेळाडू इथे उपस्थित त्यांचं देखील आपण करूया हार्दिक स्वागत. चला सामना सुरू करायचा आहे. चला चला वेळ निघून गेला बघा, भरपूर वेळ झाला. 10 वाजून 10 मिनिटं झालेत. मला सर स्ट्रिक्टली टाइम द्या, टाइम लावा. गोलंदाजी मार्कवर पहिलं षटक गोलंदाज आपण पाहू शकता यावेळेला. बॉलर्स नेम्स मनीष येतो पहिलं षटक घेऊन आमच्या समर्थ कक्षांकडून. ओ पहिला चेंडू हवे मध्ये होता यावेळेला. मिडॉनला क्षेत्ररक्षक होते, प्रयत्न करणं फार गरजेचं होतं. नाही येणं चेंडूवरती फार गरजेचं. सोपा झेल झाला असता नितीन गाळकर. आणि इथे श्री गणेशा ओपन झाला आहे. डावाचा श्री गणेशा केला आपण त्याची केतनने. केतन म्हात्रेला आपण पाहू शकता. एक केतन म्हात्रे SPL खेळतोय वाकलनगावचा. हा केतन म्हात्रे आपण तर गौदी खर्डी संघाचा. मनीष राईट आर्म ओव्हर द कडे मारक होतोय. स्ट्रायकला सूरजला आपण हल 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 चांगली गोलंदाजी बघायला म्हणजे पहिला चेंडू ते जे लोडांतर आपण पाहू शकता यावेळेला. दुसरा चेंडू निर्धाव जातोय. मनीष राईट आर्म ओव्हर द कडे मारक होतो. स्ट्रायकला सूरज. ओ हवेमध्ये चेंडू यावेळेला झेलची शक्यता आहे. मिडॉनचा क्षेत्ररक्षक आलाय मिड ऑफला. दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये झेल पकडलाय. बॅटर बाद, बिग विकेट. पहिला गडी बाद झालाय नितीन गावसर. एक सोपा झेल होता बघा. मिडॉनचा क्षेत्ररक्षक मिड ऑफला आला. दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये आपण तर झेल पकडला गेलाय. एक बाद एक अशी धावसंख्या. गौदी खाडी संघ प्रथम बॅटिंग करतोय बघा. विनर विनर मॅच होणार नाही. लॉर्ड्स प्रमाणे सामने खेळले जाणार आहेत. पहिले 4 संघ जे आहेत त्यांनी लक्ष द्यायचंय. नेक्स्ट मॅच आपण पाहू शकता SSC खंबालपाडा पक्ष कौसा संघ इनेक्शन मध्ये आपल्याला बघायला मिळेल. कारण आपण पाहू शकता यावेळेला निकू करला आपण पाहू शकता. अतिशय गुणवान खेळाडू या संघाचा, गौदी खार्डी संघाचा. या संघाची बॅटिंग ऑर्डर खूप चांगली आहे. कारण हे विसरता कामा नाही की आपण तर कुशल श्रीशा स्पोर्ट्स सापाड संघ देखील एक ताकदवान संघ आहे. कल्याण डोंबिवलीतील रोशन सागर अतिशय चांगली बॅटिंग करतात. आज आपण आता नेल्सन संघात नाहीये, कदाचित ऑन द वे असावे. पहिला गडी बाद झालाय. मनीषला यश मिळालंय. काल देखील नाईट स्पर्धेमध्ये आपण तर बी संघ देखील इनेक्शन मध्ये आपल्या खेळताना पाहिलं. त्या संघात देखील पहिला सामना जिंकला होता. कारण गाव मोठं आहे, संघ देखील भरपूर आहेत. करण इथून चांगली बॅटिंग करावी लागणार. करण निगुकरला आता प्रचंड गुणवत्ता आहे. ऑन साईडला आपण पाहू शकतो शॉटला रिझन मध्ये एक क्षेत्रक्षण, मिड ऑनला एक क्षेत्रक्षण, मिड विकेटला एक क्षेत्रक्षण आपण पाहू शकतो. ऑफ साईडला शॉर्ट टर्मॅन पॉईंट, कव्हरला क्षेत्रक्षण, लॉंग ऑफला क्षेत्रक्षण. हो चांगला चेंडू होता यावेळेला. फुलर लेनचा चेंडू ड्राईव्ह केलाय. मिड ऑनला क्षेत्ररक्षक येतोय. दुसऱ्या तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये चेंडू मिळत नाहीये, पण एक धाव इथे कंप्लीट केले. ते करणने खातं उघडले. संघाची धावसंख्या दाखल करते आपण पाहू शकता यावेळेला 2 विकेट आणि टॉसला फार महत्व आहे. मनीष गोलंदाजी मार्कवर ओव्हर द विकेट मार्क. पॉवर प्ले मध्ये चांगली गोलंदाजी बघायला मिळाली. हो चांगला चेंडू होता. हा देखील वेगवान चेंडू शॉर्ट ऑफ लेनचा होता, पण वेग प्रचंड होता. आडव्या बॅटने मिड विकेटला क्लिअर करायचा होता. हवेचा वेग देखील चांगला उजव्या त्याच्या बॅटरसाठी अनुकूल आहे आणि त्याचा कदाचित फायदा घेण्याचा प्रयत्न केला होता. मनी चांगली गोलंदाजी करतो, अप्रतिम गोलंदाजी करतो. लाईन आणि लेंथवर खूप कंट्रोल आहे या गोलंदाजा नितीन कांसर. कारण तुमच्याकडे वेग किती हे महत्वाचं नाही, तुमच्याकडे अचूकता भेदकता पाहिजे. अतिशय चांगली गोलंदाजी. कौतिक खाडी संघ एक बॅटर बाद 2 धाव संख्या. कमी वेळा स्थिती बघायला मिळते. मनीष
आडव्या बॅटने ऑन साइडला उडवला यावेळेला मिडॉनच्या डोक्यावर ना पॉवर प्लेचा पॉवर पॅक फटका. चेंडू गेलाय सीमारच्या पार. षटकार. धावसंख्या धाव फल करते आपण 8 पाहू शकता पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहू शकता गावदेवी खार्डी संघ प्रथम बॅटिंग करतोय. एक बाद 8. कारण इथून या दोन बॅटरांना आपण चांगली कामगिरी करायला. दोन अष्टपैलू खेळू. जरी सूरज बाद झाला पण बॅटिंग ऑर्डर खूप चांगली. अजून सौरभ येणं बाकी आहे, प्रल्हाद बाकी आहे. गावदेवी खार्डी संघ एक जबरदस्त संघ आहे. खार्डी संघ म्हटलं तर या गावात नवरात्रोत्सव खूप जोराने असते. आपण तर नाच देखील, ब्रास बँड, खार्डी गाव त्यासाठी प्रसिद्ध आहे. भरपूर कार्यक्रम होतात त्या गावामध्ये आणि क्रिकेट देखील खूप चांगल्या प्रकारे खेळलं जाते. क्वालिटी क्रिकेट खेळलं जातं. ओम देखील आमच्या सोबत आहेत, त्यांचं देखील आपण करूया हार्दिक स्वागत. यंगस्टर आहेत. गोलंदाजी मार्कवर कोण येतो पाहायचं. आपण पाहू शकता यावेळेला कुशल श्रीशा स्पोर्ट्स सापाडा संघाच्या माध्यमात अष्टपैलू खेळाडू सागर येतोय. सागर पाटील काय बॅटिंग केली होती आपण आता डम्पिंग ग्राउंडच्या मैदानावर. चॅम्पियनशिप पटकवत 8 धावा दाखल लागल्यात. नेक्स्ट मॅच एसएससी खंबालपाडा कौसा दोन्ही संघाचे संघनायक आमच्या मुख्य व्यासपीठावरून थांबायचं आहे म्हणे. इनिंग ब्रेकमध्ये नाणेफेक करू. ऑन साइडला क्षेत्ररक्षण, शॉर्ट पॉईंट लेगला एक क्षेत्ररक्षण, स्कोअर लेगला एक क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. एक क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता लॉंग ऑनला डीप मध्ये तैनात केले. ऑफ साइडला क्षेत्ररक्षण, शॉर्ट टर्मॅन, एक क्षेत्ररक्षण पॉईंटला आपण पाहू शकता. एक क्षेत्ररक्षण कव्हर पॉईंटला डीप मध्ये तैनात आहे. सागर तो कर. चांगला चेंडू, फुलर लेनचा चेंडू शांत ठेवला यावेळेला गोलंदाज आपण तर बॅटरला तर थोडासा आक्रमक पवित्रा घेतला होता, खोलात टाकला होता चेंडू. यावेळेला डॉट चेंडूची समाप्ती होते. 2 मिनिटं जरा पंच 2 मिनिटं सामना थांबवायचा आहे. मनोज सर. मॅनेजमेंट कमिटी काहीतरी बातचीत करतायत पंचाबरोबर. सर्व खेळाडूंना, प्रेक्षकांना विनंती आहे, जे आपण तर शाम्याने उभे केले आहेत त्यामध्ये फक्त आपण बसा, गाड्या कोणी पार्क करू नका. कारण का मॅनेजमेंट कमिटीची सूचना आहे. आमच्या सोबत असं आपण पाहिलं तर प्रथमच आज 2026 मध्ये आपण भूषणला पाहणार आहोत. नाही काही सूचना आहेत, त्या सूचना देखील केल्या जातात. योगी भाने प्रचंड व्यस्त शेड्यूल आहे त्यांचं. कारण 4 दिवस स्पर्धा आहे. काल देखील त्यांनी आम्हाला कॉल केलं होतं की बाळू पाटील उद्या तुम्ही किती वाजता याल, तुम्हाला काय पाहिजे. आम्ही म्हणलं काही नाही, तुमचं प्रेम याला हे फार महत्वाचं. भूषण षटक झाल्यानंतर आपण खेळाडू आपण मैदानात येऊ शकता. सागर पण गोलंदाजी मार्कवर P2चं षटक होतं. अडुली गाव इनकोट राईट आर्म ओव्हर द मार्क होतो. टाकला करण. पुन्हा एकदा फुलर लेनचा चेंडू खोदून काढला. या बेलला मिड ऑफ वरून क्षेत्ररक्षक येतोय. मिड ऑनला जे परत चेंडूला फीड करतोय. 1 धाव मिळते. धावसंख्या दाखल करते आपण पाहू शकता. या बेला कधी खार्डी संघ संत सुरुवात बघायला मिळते. कारण आपण तर पहिल्या षटकात सूरज सारखा बॅटर बाद झालाय आणि तिथून मात्र या 2 बॅटरने तर भागीदारी करणं फार गरजेचं आहे. खास करून केतनकडे ती गुणवत्ता आहे, प्रचंड गुणवत्ता या खेळाडूकडे. गुणवत्ता ठासून ठासून भरली आणि त्या गुणवत्तेला न्याय द्यावा लागणार याच. सागर राईट आर्म ओव्हर द कट मारा करतोय. बॅकफुट गेला. स्क्वेअर कटचा लाजवाब फटका बघायला मिळालाय. चेंडू चाललाय पॉइंट सी मारच्या पार. चौकार. 13 धावा धावफलकाती. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता. नितीन कळसर थोडासा बॅकफुटवर गेले, बॉडीचा वेट ट्रान्सपोर्ट केला आणि स्क्वेअर कटचा लाजवाब फटका सकाळच्या सत्रामध्ये बघायला मिळतो. तर असे फटके न मंत्रमुग्ध करणारे असतात आणि बॅटरला खास करून मी तर म्हणेल केतनला ना या चौकारांना आत्मविश्वास फार मिळाला. नेल्सन देखील आले आहेत. धावसंख्या आपण पाहू शकता. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना 13 धावा. सागर केतन. पुन्हा एकदा आपण तर वाईड चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला. वाईड यॉर्करचा वापर केला होता. आपण थोडीशी छेडछाणी केली मी तर म्हणेल. इथे डॉट चेंडूची समाप्ती. चौकार आल्यानंतर कमबॅक बघा चांगलं बघायला मिळेल. कारण दोन्ही संघ आपल्या आपण तर असोसिएशन मधील 2 नामांकित संघ आहेत, 2 बलाढ्य संघ आहेत. सागर पुन्हा गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द कट मार्क होतोय. फुल टॉस लॉफ केलाय. जेलची शक्यता आहे. गुड कॅच. खूप चांगला जेल घेतला या वेळेला आपण तर
सुशांतने खूप चांगला झेल घेतला यावेळेला, फ्लॅट झेल होता आणि अप्रतिम झेल, बॅटर बाद. दोन बाद गावदे खार्डी संघ 13 धावा आहेत आणि 2 धावांची पॅनल्टी देखील लागली. आपण तो पाहू शकता कुशल श्रीषा स्पोर्ट्स सापाड संघाला जेव्हा आपण तर पूर्ण आपण सत्र संपेल तेव्हा आपण त्या 2 धावा ऍड देखील करू. नवीन बॅटर तो आपण पाहू शकतो या संघाचा अजून एक चांगला अष्टपैलू खेळाडू सौरभला आपण पाहू शकतो. सौरभ म्हात्रे प्रचंड गुणवत्ता या खेळाडूकडे. निराश केलंय मित्र म्हणे थोडसा ताकद कमी पडली. ज्या वेळेला शॉट खेळले ना केतन म्हात्रे तेव्हाच ते स्वतःवरती नाराज झालं होतं की टायमिंग झालं नव्हतं. लोकांना खूप चांगला झेल घेतला. 13 वरती 2 बॅटर बाद झाल्यात गावदे खार्डी संघ. तर या संघाकडे गोलंदाजी खूप चांगली. इथून जर 40-45 धावा झाल्या तरी पण आपण बघितले तर मजा येईल भूषण मॅचमध्ये. गोलंदाजी खूप चांगली. सागरचं कौतुक करेल. अतिशय चांगली गोलंदाजी. चौकार आल्यानंतर काय कमबॅक आहे बघा सागर. तो सौरभ फुलटॉस ऑन साईडला टर्न केलं मनगडच्या साह्याने. चेंडू चाला मिड विकेटला. एक धाव कंप्लीट केले. 2 होत आहेत का पाहायचंय. गुड रनिंग बिटवीन द विकेट. सहजतेने फुलटॉस होता पण फायदा उचलला नाहीये. तर कदाचित त्याचे खेळाडू आहेत ते सांगत असतील डगआउटमध्ये की ह्याच्यावर चौकार षटकार येणं फार गरजेचं होतं. 2 षटकाचा खेळ संपला. पण प्रथम बॅटिंग करताना 2 बॅटर बाद गावदे खार्डी संघ 15 धावा आपण पाहू शकता. या षटकात धावा आल्या तब्बल आम्हाला भूषण माहिती देत आहेत 7 धावा आल्यात. चांगलं षटक हाताळलं चौकार जाऊन सुद्धा. चला एकत्र येऊ नका. 14 धाव आपण पाहू शकता. 15 धावा आल्यात. एक चांगली सुरुवात आपण बघितले तर कुशल श्रीषा स्पोर्ट्स सापाड संघाने दोन्ही गोलंदाजांना विकेट मिळाले. थँक्यू. 2 धावाची पॅनल्टी आम्ही जेव्हा थँक्यू राज. पश्चात गोलंदाजी मार्कवर कोण येतोय. पुन्हा एकदा मनीष येतोय. दुसऱ्या स्पेलमध्ये आलाय. पहिल्या स्पेलमध्ये खूप चांगली गोलंदाजी केली. लाजवाब गोलंदाजी केली. एक विकेट देखील मिळाला आणि धावा देखील त्यांनी रोखून धरल्या. त्या रोशन घोडे बघा संघनायक आहे. जबरदस्त स्ट्रायकर बॅटर आहे. बॅटिंग या संघाकडे देखील नेल्सन रोशन सागर जबरदस्त 8 हिटर बॅटर. सागरचे जे फटके असतात ना डाऊन दी ग्राउंड खूप पाहण्यासारखे असतात. ताकद प्रचंड. बॅटचा फ्लो खूप वेगाने फिरतात. कारण डम्पिंग ग्राउंड काय बॅटिंग केली त्या खेळाडूने. पॉवर प्ले संपलाय. आता क्षेत्ररक्षण थोडंसं विखुरलेलं बघा. म्हणजे ऑन साईडला शॉट फाईनला स्क्युअरला एक क्षेत्ररक्षण आपण मिड विकेटला पाहू शकता. एक क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. लॉंगरला थोडंसं डीप मध्ये तैनात आहे. ऑफ साईडला शॉट थर्ड मॅनला एक क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. गली रिझन मध्ये त्याला तैनात केलं. पॉईंटला एक क्षेत्ररक्षण. हो चांगला चेंडू. यावेळेला वाईड यॉर्करचा वापर केला. ड्राईव्ह करायला भाग पाडलं होतं. चांगली गोलंदाजी मनीषच्या माध्यमातून बघायला मिळते. आपण तर दुसरं षटक हाताळतोय. वैयक्तिक दुसरं संघात 30 षटक आणि एक क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. स्वीपा कव्हरला तैनात आहे. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षण तैनात आहे. मनीष पुणेदा गोलंदाजी मार्कवर आमच्या समालोचन कक्षांकडून स्ट्रायकरला करण निगुकरला आता इथून आक्रमक बॅटिंग करणं फार गरजेचं. 17 चेंडूचा अजूनही खेळ बाकी आहे. ओ एज आहे. चेल ड्रॉप. नेल्सनने प्रयत्न भरपूर केले होते. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ. अजून एक यश मिळालं असतं मनीषला. तिसरा गडी बाद झाला पण इथे नीतीला ते मान्य नव्हतं. आता सौरभ म्हात्रे प्रचंड अनुभव या खेळाडूकडे. कशा प्रकारे बॅटिंग करतो पाहायचंय. मनीष चांगली गोलंदाजी करतोय. रोशन आपण तर संघनायक रोशन घोडे सातत्याने बातचीत करतोय. कारण करणं गरजेचं आहे. संघनायकाला माहिती नाही गोलंदाजाला मोटिवेट करणं फार गरजेचं आहे. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये ते क्षेत्ररक्षण करतायत. मनीष राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतो. स्ट्राईकला सौरभ म्हात्रे. ओ वाईड यॉर्करचा वापर केला यावेळेला. खूप चांगली गोलंदाजी बघायला मिळते. अप्रतिम गोलंदाजी बघायला मिळते. आपण पाहू शकता यावेळेला कुशल श्रीषा स्पोर्ट्स सापाड संघाने टॉस जिंकलाय. रोशन घोडेकडे खेळाडू नव्हते पण त्यांनी सांगितलं की तरी चालेल आम्ही क्षेत्ररक्षण करू. 2 धावांची पॅनल्टी देखील मिळाली त्या संघाला. पण अप्रतिम गोलंदाजी करतोय. काय लाजवाब सकाळचं सत्र आहे. खेळपट्टीचा विचार केला. शेनानी मातीने बनवली खेळपट्टी. काय गोलंदाजी केली. ते गोलंदाजांना साह्य करते ही खेळपट्टी. मनीष राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय. ओ उडवलाय उंच गेला. ओव्हर पिच मिळालाय. पाठवून दिलाय मिड विकेट सीमारच्या पार षटकार.
त्याला न्याय द्यावं लागणार आहे. त्याला माहिती आता चेंडू कमी आहेत. 28 धावा. राईट आर्म ओव्हर द कडे मारा करतो मनीष. तिसरा येतो का पाहायचंय. पुन्हा त्या फुलर लेनचा चेंडू तर खोदून काढलाय. डाऊन दी ग्राउंड मिड विकेटला चेंडू चाललाय. एक धाव कंप्लीट केली आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षकाला जोपर्यंत चेंडूला फीड करतोय. 2 धावा इथून कंप्लीट केल्या. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या धावफलकात 30 धावा आपण पाहू शकता. मरीच्या षटकामध्ये धावा आल्या आहेत आम्हाला तब्बल माहिती आहे. आपण आता भूषण या बेला 2 षटकार 15 धावा आल्या. 30 धावा धावफलकात लागल्या आहेत. 3 षटकाचा खेळ संपलाय. कारण का 3 षटकाचा विचार केला तर गावदी खार्डी संघाने आपण विचार केला तर 30 धावा कुठल्या आहेत. नितीन काळन सर विचार केला तर 10च्या सरासरी आणि 2 बॅटर देखील बाद केले. आपण तर एक चांगली संकल्पना अंडरग्राऊंड पाण्याची व्यवस्था केली गेलेली आहे. टॉससाठी देखील सज्ज राहायचं. एसएससी खंबालपाडा संघ त्याच्या अगेन्स्ट कौसा संघ आपण इनेक्शनमध्ये मॅच पाहणार आहोत. जबरदस्त दोन्ही संघ देखील खूप चांगले आहेत. खेळाडू देखील आपण तर जलपान करतायत. तर पहिल्या षटकाचा विहरण जर आपण पाहिलं तर मनीषच्या पहिल्या षटकात धावा आल्या तर तब्बल आपण तर 8 धावा आल्या तर 1 विकेट मिळाला. दुसऱ्या षटकात जर विचार केला तर सागर आला. सागरने धावा दिल्या आपण तब्बल 7 धावा दिल्या. त्याला देखील 1 विकेट मिळाला. त्यानंतर मनीष दुसऱ्या स्पेलमध्ये आला. धावा दिल्या तब्बल आपण तर 15 विकेट्स मिळाला नाही. विकेट्स मिळाला असता पण जेल सुटला गेलाय. खेळाडू जलपान करतायत. खरं 30 धावा झाल्या आहेत. नेक्स्ट मॅच देखील फार महत्त्वाची असणार आहे. तर दोन्ही संघ प्रचंड आपण तर चांगले आहेत. दोन्ही संघांकडे गुणवत्ता खूप चांगली आहे. दोन्ही संघांकडे अष्टपैलू खेळाडूंचं भरणं असलेला संघ आहे. कुशल शिक्षा स्पोर्ट्स सापाड संघ देखील यावर्षी खूप चांगली कामगिरी करतोय. 2026चा विचार केला तर 25 मध्ये देखील चांगली कामगिरी केली आहे. पण हे विसरता कामा नये की गावदे खार्डी संघ देखील एक ताकदवान संघ आहे. या संघाच्याकडे गोलंदाजी खूप चांगली. सौरभ असेल आपण मित्र करण असेल चांगले गोलंदाज आहे. 12 चेंडूचा खेळ झालाय. अजून इथून बाकी आहे. 18 चेंडूचा खेळ झालाय नितीन काळन. आता 12 चेंडूमध्ये काहीतरी करायचंय. 50+ धावा करायच्या असतील तर मी तर म्हणेल सौरभ महात्रेला आक्रमक बॅटिंग करणं गरजेचं आणि त्याने केलंय आक्रमणाला सुरुवात. बघा बॅटची मागणी केली. जरा लवकर सूरज नाही जा लवकर जा. तुम्ही बॅट मागणी केली आहे बघा. पंच मनोज पवार सर बघा सातत्याने टायमाकडे पाहतायत. टायमाला फार महत्व आहे. काहीतरी सूचना करतायत. रोशन घोडे बरोबर बातचीत करतायत. संघनायक आहेत खार्डी संघाचा. कौसा संघ त्यांना देखील आपण धन्यवाद देऊ. रोहित पाटील आलाय. डावखुरा गोलंदाज काय गोलंदाजी केली ते डम्पिंग ग्राउंडच्या मैदानात देखील याच खेळाडू आणि शेवटचं षटक हाताळचं हानामारीचं षटक खूप चांगलं टाकलं होतं. कारण निघूकरला आता इथून चांगली बॅटिंग करायला. कारण आतापर्यंत खेळतो वैयक्तिक आपण विचार केला तर त्याच्या बॅटमधून 3च धावा आल्यात आणि त्याच्याकडे देखील प्रचंड गुणवत्ता. आता गुणवत्तेला न्याय द्यावा लागणार आहे. रोहित पाटील आलाय. वैयक्तिक आपण आता पहिलं संघाचं 4थं षटक गणित अडिवली गाव एंड कडून. आता इथून 12 चेंडूंचा खेळ बाकी. 18 चेंडूमध्ये 30 आल्यात. रोहित वगैरे आक्रमण करणं आता फार गरजेचं आहे. लेफ्टमर आहे पाहिजे. आता इथून कशा प्रकारे गोलंदाजी केली जाते. कारण सौरभला स्ट्राईक कधी लवकर पाहिजे. हो हा चेंडू सोडून दिलाय. पंच वाईडची खूण करतायत. खरं थोडंसं पण तर जी पॉपिंग क्रीज त्याच्या बाहेर पडल्यानंतर चेंडू बाहेर निघालाय. रोहित पाटील गोलंदाजी मार्कवर लेफ्ट हँड राऊंड तिकडे मारक होते. हो चांगला चेंडू होता. या बेला ड्राईव्ह करायला भाग पडलाय. बॅटची आतली कडा घेऊन चेंडू चाललाय वेगाने. थर्डमॅनला आपण पाहू शकता या बेला आउटफील्ड पास आहे. मच निडेड चौकार. मारा करतोय रोहित पाटील. क्षेत्रक्षमध्ये पुन्हा एकदा बदल केला आहे. चला कुशल स्पोर्ट्स सापाड संघ लवकर फास्ट घ्यायचा आहे. संघ नायक आता आपण तर यष्टीरक्षाच्या भूमिकेत येतोय. रोशन घोडेला आपण पाहू शकता. ऑन साईडला शॉर्ट पॉईंट लेग एक क्षेत्ररक्ष आपण पाहू शकता. स्कोअर लेगला बॅकवर्ड स्कोअर लेगला डीप स्कोअर लेगला एक क्षेत्ररक्षण एक लॉंग ऑर्डरला क्षेत्ररक्षण. हो चांगला चेंडू. हा देखील बॉलर बॅक. इथे काय घडलंय. विकेट गेला असता पण 1 धाव इथे कंप्लीट केले. ते चूक केली आहे. विकेट कुणाचा गेला असता
तर सौरभ महात्रेचा गेला धावसंख्येत आपण 36. अजून इथून विचार केला तर 4 चेंडूचा खेळ बाकी आहे, म्हणजे अजूनही 10 चेंडूचा खेळ बाकी आणि सौरभला स्ट्राईक आले ना, आता तो ज्या धावा करेल ना त्या महत्त्वाच्या ठरू शकतात. कारण त्याला विकेट्स मिळालं, रनआउट झाला असा तो रोहित. लेफ्ट हँड राऊंड कडनं मारा करतोय. ओ चांगला चेंडू फुलर, आपण पायचीचा अपील केलं होतं, स्ट्रॉंग अपील केलं होतं. कदाचित पिचिंग मला वाटतं लेग स्टंप सोडून जाणार असणार आहे. लेग बायच्या स्वरूपात 1 धाव मिळते. धावसंख्या धाव फलकावरती आपण पाहू शकता या वेळेला 37 धावा. धावा येत नाहीयेत गावदेवी खार्डी संघासाठी. खरं अजूनही जर बॅटिंग ऑर्डर बघितली तर प्रल्हादसारखा बॅटर येणं आपण तर अजूनही बाकी आहे, पण इथून करणला आता आक्रमक बॅटिंग करावी लागणार आहे. 9 चेंडूचा खेळ बाकी आहे. 9 चेंडूमध्ये काही होऊ शकतंय. रोहित पाटील फुल टॉस ऑन साईडला टर्न केलाय, पाठवून दिलाय चेंडूला. आपण पहिले तर बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या मधून चेंडू सीमारेषा पार. पंचांचा इशारा तर यावेळेला आपण पाहू शकता. षटकार. धावसंख्या धाव फलकावरती आपण पाहू शकता यावेळेला 43. चुकीचा चेंडू होता आणि त्याच्यावरती योग्य नसेल दिली रोहित पाटील. हो फटका चांगला आहे स्टँड अँड डिलिव्हरच्या माध्यमातून लॉंग ऑफ सीमारेषा पार. यासाठी जाणला तो करण निगुकर. षटकार. थँक्यू डिझे. अरे अडवली गाव म्हटलं तर या गावातून देखील आपण आता साई भक्त प्रचंड प्रमाणात पदयात्री करतात आणि मग मोठा भंडारा देखील असतो. काय बॅटिंग केली जाते बघा ना. धावा नव्हत्या. नितीन कळसर आणि धावांना सुरुवात झाली. रोहित पाटील एक चांगला गोलंदाज, पण त्याच्यावरती आता आक्रमण केलं ते करण याने. आपण तर सौरभनी ठरवलंय तर आक्रमण करायचंय. ओ पुन्हा एकदा आपण तर परफेक्ट यॉर्कर चेंडू क्लीन बोल्ड 2 षटकाराचं प्रत्युत्तर दिलंय बॅटर बाद. थँक्यू डिझे थँक्यू. 49 धावा झाल्या. नितीन कळसरचा विचार केला 4 षटकामध्ये 12.25च्या सरासरी धावा कुठल्या आहेत अंतिम षटक. आणि आता अंतिम षटकामध्ये किती धावा कुठल्या आहेत चला. SSC कामालपाड्याचे संघनायक कौसा संघाचे संघनायक टॉससाठी या. दोन्ही संघ देखील इथे आलेले, त्यांचं देखील आपण करूया हार्दिक स्वागत. नाही एकत्र येऊ नका प्लीज. थोडंसं नेल्सन आपल्या खेळाडूंना आपण ताकीद द्या. रोशन अंतिम षटक आता कोण घेऊन येतो पाहायचंय. सौरभ म्हात्रेला इथून आता हवाई हल्ले करावे लागणार आहे. कारण 60+ धावा झाल्या त्या संघाकडे देखील आपण इथे चांगली गोलंदाजी, पण बॅटिंग देखील विपक्ष संघाकडे खूप चांगले. नेल्सन, रोशन, सागर सारखे खूप 3 स्ट्रायकर बॅटर आहेत या संघाकडे. पॉवर प्लेमध्ये आपण तर नेल्सनने काय बॅटिंग केली ती डम्पिंग ग्राउंडच्या मैदानावर. साबे संघाने ती जीवदाने चषक उचलला होता या संघाने. नेल्सन आलाय. नेल्सनचा विचार केला तर अष्टपैलू खेळाडू आहे. पाहायचा सौरभ म्हात्रे कशा प्रकारे इथून बॅटिंग करतोय. 2 षटकार मारलेत त्यांनी देखील. आता पाहायचं इथून कशा प्रकारे बॅटिंग करतो नेल्सन. तो सौरभ लॉप केला यावेळेला. जेलची शक्यता आहे. नाही इथून आपल्याला काहीच दिसत नाही. नितीन कळसर बघायचंय. नाही तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाणार आहे. 1 मिनिट जरा.
तो स्ट्राईकला आपण पाहू शकता सौरभ. ओ उडवला हेलिकॉप्टर. हेलिकॉप्टर आपण पाहू शकता सरळ गेला. आपण आता वन बाउन्स लॉंग ऑन सीमा रेषा पार. धावसंख्या धावफल करते. आणि इथून बघा जबरदस्त बॅटिंग केली होते. 26 वरती खेळतो. 8 चेंडूमध्ये बॅटिंग आवडले टाय होऊन होते सौरभसाठी जरा. पुन्हा एकदा आपण तर फुल टॉस होता या वेळेला. लॉंग ऑफला चेंडू जोपर्यंत फील्ड होईल. गुड थ्रो. एकच धाव. धावसंख्या धाव फलकती 60 धावा. या मिड विकेटला क्लिअर करायचं होतं या वेळेला. प्रल्हाद पाटील स्ट्राईकला. अतिशय गुणवान खेळाडू. चेंडू बाकीत अजूनही आपण भूषण सांगतात या वेळेला. 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. कौतिक खार्डी संघ 60 धावा आत्तापर्यंत लागल्या. 3 चेंडू. प्रल्हादकडे प्रचंड गुणवत्ता आहे, ताकद आहे. नेल्सन पाहिजे कशा प्रकारे इथून गोलंदाजी करतोय. पाहिजे यावेळेला लाईन पाहावी लागणारे पंच दंडित करतायत यावेळेला. वाईटच्या स्वरूपात एक धाव मिळते. धावसंख्या फक्त 61. कौतिक खार्डी संघ ज्या धावा पाहिजे होत्या ना त्या धावा आल्यात नितीन कन्सर इथून. गडी बाद झाले तब्बल आपण 3 गडी बाद. धावसंख्या चांगली उभारली आहे. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. प्रल्हादकडे देखील प्रचंड गुणवत्ता आहे. एक चांगला बॅटर आहे संघाचा. नेल्सन राईट आर्म ओव्हर द गेट मारा करतोय. ओ झेलची शक्यता आहे. क्षेत्ररक्षक होते त्यांना बीट करून चेंडू चाललाय तडामॅन सीमा रेषा पार. चौकार. थँक्यू डिझे. 65 धावा. 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी. धावा आल्या आहेत कौतिक खार्डी संघासाठी. नेल्सन पुणे त्या शॉर्ट ऑफलाईनचा चेंडू होता. पूल करायचा होता. डाऊन डी ग्राउंड मिडविकेट क्षेत्ररक्षक डीप बंद आला. यावेळेला आम्ही स्पीड झाली आहे. पण एकच धाव मिळते. धावसंख्या धावफलका ती 66 धावा. त्याची टोटल होईल. त्यामध्ये आपण भूषण 2 धावा ऍड देखील करणार आहोत पॅनल्टीच्या. अंतिम चेंडू. सौरभ म्हात्रे काय बॅटिंग केली. आज जवाब बॅटिंग केली. संघर्षातून धावा उभारल्या. सुशील पाटील बघा ऑपरेटर आहेत. स्वतः वाहिनीचे प्रमुख आहेत. नेल्सन. ओ फटका चांगला. मिड ऑनवरनं चेंडू चालला. यावेळेला लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आलेत. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. जोपर्यंत फेकी केली जाईल. 2 धावा इथून कंप्लीट केल्या आहेत. प्रल्हाद काय करतायत लक्ष नाहीये. धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता. यावेळेला तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाणार आहे. नितीन कन्सर एक तर धाव कंप्लीट आहे. पाहिजे दुसऱ्यासाठी बॅटर बाद येत घेणे हे आपल्याला कळेलच. नॉट आउट म्हणजे 2 धावा. धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता 68 आणि 2 धावा आम्ही पॅनल्टीच्या ऍड करतो म्हणजे 70 धावा. 71चं लक्ष असणार. टॉस देखील आपण करणार आहोत. चला खमाल SSC खमालपाड्याचे कॅप्टन आणि कौसाचे कॅप्टन टॉससाठी यायचे. अतिशला देखील आपण पाहू शकता. जबरदस्त क्रिकेटर. यस नितीन. कैलास बाणे साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. तर या कैलास बाणे साहेबांच्या शुभ हस्ते आपण आजच्या दिवसातील दुसऱ्या मॅचचा टॉस करणार. तुम्हाला प्रिशा 11 जर्मन आडिवली किंवा बाबूशेठ पाटील चषक असं कॉल करायचे. बाबूशेठ असं कॉल केल्याने बाबूशेठ झालेले मान्यवरांना विनंती असेल व्यासपीठावरती विराजमान व्हायचे. स्वयं आमच्या सोबत आहेत. स्वयं टॉस महत्त्वाचा होता. टॉस तुम्ही आता जिंकलायत. काय निर्णय असेल. क्षेत्ररक्षण. कारण नाईट स्पर्धेमध्ये सुद्धा भरपूर दिवसानंतर खंबाळपाडा संघ खेळला. मात्र खेळला नाही तर जबरदस्त खेळला. 2 मॅचेस जिंकल्या असं वाटलं. तिसरी मॅच जिंकतील. 12 बॉल 18ची मॅच होती. मात्र काही चुका झाल्या. नाईट स्पर्धेमध्ये आपण म्हटल्यानंतर बॉलही रीड करणं बऱ्याच वेळा कठीण जातं. जो डेला खेळ होतो तो खेळ नाईटला बऱ्याच वेळा होत नाही. काय सांगशील काय चुका झाल्या त्या मॅचमध्ये. थोड्या चुक्या झाल्या. ते चुक्या इथं आम्ही चांगले करण्याचा प्रयत्न करू. समोर संघ आपण पाहिलं कौसा संघ. आय थिंक मला वाटतं कौसा आणि खंबाळपाडा पहिल्यांदाच आज मॅच लागलेली आहे. फिल्डिंग तुम्ही करणार. किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. कमीत कमी धावत रोखण्याचा प्रयत्न करू आणि चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करू.
जेव्हा जेव्हा खंबालपाडा संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते स्वर्गीय शिवाजीदादा शेलार स्मृती चषक, ही स्पर्धा साई शेलार यांच्या माध्यमातून आपण पाहतो सर्वात चर्चेत असणारी स्पर्धा असते. मात्र बाबूशेठ चषक ही स्पर्धा तुम्ही पाहताय, तिसरं पर्व पाहतायत. जवाहरमान क्रिकेट संघ आडिवलीने ही स्पर्धा आयोजित केली आहे. काय सांगशील आयोजनाबद्दल? आयोजन तर खूप चांगलं आहे, ग्राउंड पण चांगलं आहे, खेळायला पण मजा येईल. शुभेच्छा असतील. हा होता स्वयं ज्याने टॉस जिंकलाय खंबालपाडा टीमचे कॅप्टन आणि ते प्रथम गोलंदाजी करणार आहेत. त्यामुळे पुढच्या मॅचमध्ये बॅटिंग करावी लागेल ती आई गावदेवी कौसा या टीमला पुढच्या मॅचमध्ये. तर धावा झाल्यात. थँक्यू नितीन कळसर. धावा झाल्यात 70-71चं लक्ष आहे. मॅच जशी सुरू होईल तर जाऊया दुसऱ्या ताडी आमचे साथी समालोचक नितीन कळसर यांच्याकडे. धन्यवाद. रुचिक धन्यवाद बाळू सर. महाराष्ट्राचे आराध्य देव छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा व गण्याला वंदन करून ही स्पर्धा तुम्ही पाहतायत. जवाहरमान क्रिकेट संघ आडिवली आयोजित बाबूशेठ पाटील चषक 2026. बाबूशेठ पाटील म्हटलं तर बऱ्याचशा लोकांना प्रश्न पडतो, मात्र आमचे प्रजेश दादा पाटील जे या स्पर्धेचे आमचे प्रमुख आयोजक, त्यांचं टोपण नाव आहे बाबूशेठ आणि त्यांच्या नावाची स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. बाहेरून कोणी आवाज द्यायचा नाही, लक्षात घ्या. रोहित पाटील आणि रोशन घोडे ही सलामी जोडी आपल्याला पाहायला मिळते. लक्ष 71 धाबांचे 68 झाल्या होत्या. 2 रनची पॅनल्टी ऍड झालेली आहे खाडी संघाच्या खात्यामध्ये. लक्षात घ्या, कल्याण डोंबिवली क्रिकेट असोसिएशनच्या नियमानुसार ही स्पर्धा आणि क्रिकेटचे जे नियम आहेत तेच तुम्हाला फॉलो करायचे, ते लक्षात असू द्या. सामने लॉट्स प्रमाणे होतील, कोणत्याही प्रकारे सेकंड राऊंडची फर्स्ट मॅच वगैरे होणार नाहीये, हे लक्षात असू द्या. भूषण आमच्या सोबत आहेत. पहिल्याच मॅच मध्ये 70 काल आय थिंक पहिल्या मॅच मध्ये 85 धावा जवाहरमान जे संघाने कुठल्या होत्या आणि तो संघ या स्पर्धेच्या फायनलमध्ये तुम्हाला पाहायला सेमीफायनलमध्ये पाहायला मिळतोय. जबरदस्त खेळ नितेश पाटीलचा तुम्हाला काल पाहायला मिळाला, आज बघायचंय. पहिल्या इनिंगमध्ये तर सौरभने 29 धावा कुठलेल्या आहेत. केतनच्या 20 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. सूरज फौजदार शून्यावरती बाद झाले होते. केतनच्या 11 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. करणच्या 20 आहेत. सौरभ मात्र येत आहेत पहिलं षटक घेऊन. लक्ष 71 धावांचा आपण पाहतोय. कोणते लक्ष मोठं नाहीये, कोणते लक्ष छोटं नाहीये क्रिकेटमध्ये. पहिला चेंडू आपण पाहतोय कार्पेटच्या साहाय्याने डीप एस्टा कव्हरेजच्या दिशेने. आउटफील्ड फास्ट आहे आणि बॉल जाईल सीमारेषेच्या बाहेर. पहिला चौकार. सौरभ मात्रेचं स्वागत चौकारने करत असताना रोशन. रोहित पाटील नोन सेकंडला आहेत. रोशन घोडे सेकंडला तुम्ही पाहतायत. सौरभ राईट ऑफ द विकेट. रोहित तिथे सिंगल मिळेल. सिंगलने धाव सगळ्या पुढे सरकली ती 5 आता डावखुऱ्याचा फलंदाज रोहित स्ट्रायकेटला येत आहेत. 5 षटकांमध्ये 70 धावा 71 धावांचा पाठलाग करायचा या मॅचमध्ये. कुशल श्रीषा स्पोर्ट्स सापाड. पुढच्या मॅचचाही टॉस झालाय. खंबालपाडाने टॉस जिंकलाय आणि गोलंदाजी ते करतील पुढच्या मॅचमध्ये.
रोहित पहिल्यांदा स्ट्राईक एंडला आलेत. रोशन वैयक्तिक 5 वरती आहेत. चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. साधा वादा बलगोते आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्वीपचा लाजवाब फटका आपल्याला पाहायला मिळतोय रोशन कॅप्टनच्या बॅटमधून. सीमारेषेच्या बाहेर चौकार. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये 10 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 171 धावांचं या मॅच मध्ये आणि सामना टाय झाला. सर्वप्रथम विकेट, त्यानंतर टॉसचा विचार केला जाईल. कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या नियमानुसार ही स्पर्धा आहे. पुन्हा ऑन साईडला थोडेसे शफल झाले होते. शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आतिश म्हात्रे तिथे चांगली फिल्डिंग. कल्पेश आहे. आतिश डीप मिड विकेटला आहेत. शेवटचा बॉल डॉट पाहायला मिळतोय. एकाहत्तरचा पाठला कर असताना 11 धावा बॉलगावती लागल्यात. अजूनही 60 धावा या मॅच मध्ये बनवायच्या आहेत. 15.00च्या सरासरीने प्रति षटकाचा जर विचार केला 24 चेंडू 60 धावा. चला जास्त वेळ नका घेऊ खाडी टीम. एकंदरीत आपल्याला 8 सामने आज कव्हर करायचे, त्यामुळे घाई करा प्लीज. चोवीस चेंडू 60 धावा या मॅच मध्ये आपण बघतायत. आयुषचा पहिलाच बॉल उंच पाठवलाय आणि जाईल सीमारेषेच्या बाहेर. रोशनच्या बॅटमधून आलाय सिक्सर. भूषणचं आपण आयुषचं स्वागत षटकाराने केलंय. रोशनने कॅप्टन इनिंग खेळत असताना रोशनला तुम्ही पाहतायत. ऑप्शनच्या बाहेर होता. आपण वाईट शिकून करतायत. 71 धावांचा पाठलाग या मॅच मध्ये करायचा आहे. अठरा धावा दापलकावधी लागलेत. जबरदस्त फटका कव्हरच्या दिशेने. पॉवर प्ले सुरू आहे. गॅप भरपूर मोठी आहे. तीन धावा इथे धावून घेतल्यात रोहित आणि रोशनने. 21 धावा दापलकावधी बघायला मिळत आहेत. दुसरं षटक प्रगती पथावर असताना आयुष्य पहिल्याच बॉलवरती आयुषला षटकार लागला. त्यानंतर सिंगल वाईटची आली. त्यानंतर 3 धावा आता धावून घेतल्यात, म्हणजे 2 बॉलमध्ये 10 धावा आल्यात.
आयुष. जबरदस्त फटका आपल्या पाहायला मिळतोय रोहित पाटीलच्या बॅटमधून. बॉल जाईल सीमा पार, चौकार. धावांचा वेग चांगला आहे कुशल शिरसा स्पोर्ट्स सापाड. एकाहत्तर धावांचा पाठलाग करायचे. 26 धावा धाबाला लागले. दुसरं षटक प्रगतीपथावर असतानाही धावसंख्या तुम्हाला मित्रांनो पाहायला मिळते. उशिरा आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी खार्डी विरुद्ध सापाड अशी मॅच आणि त्यानंतर कौसा विरुद्ध कंबालपाडा. कंबालपाडाने टॉस जिंकलाय, ते गोलंदाजी करणार आहेत, त्यामुळे बॅटिंग करावी लागेल आई गावदेवी अंकुश 11 कौसा टीमला. चांगला चेंडू होता आयुषचा. विजय भाणे आणि महेश भाणे साहेबांचं आगमन झालंय. साहेबांचं हार्दिक हार्दिक स्वागत. नेहमीच क्रिकेटला त्यांचा सपोर्ट असतो. विजयदादा असतील, महेशदादा असतील. आयुषचा पुढचा बॉल राईट मोड द विकेट. समोर मारलाय, बॉल जाईल लॉंग ऑनच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. सिक्सर. षटकात 32 आलेत. 18 बॉल मध्ये 39 आता करायचे आहेत. काय बॅटिंग करत असताना स्वतः कॅप्टन रोशन. काल सपाट 20 संघ सुद्धा मी पाहिलं. आमदार चषक नाईट स्पर्धा आपण पाहिली. जबरदस्त फटकेबाजी आपल्या पाहायला मिळते. आता मात्र तिसऱ्या ओव्हरमध्ये सौरभ म्हात्रे आलेत. 18 बॉल मध्ये 39. निल्सन थोडेसे उशिरा आले, त्यामुळे ते बॅटिंगला उशिरा येतील असं वाटतंय. दोन धावा इथे मिळालेत. चार धावा धावून घेतल्यात. 4 धावा धावून घेतल्यात बघा. थोडस लेझी क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. थोडस थकान महसूस करतायत. या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय मालिकावीरसाठी 2 व्हीलर बाईक सुद्धा तुम्हाला पाहायला मिळते. स्वर्गीय प्रदीप शांताराम भाणे आणि बाबू कृष्णा भाणे व गुलाब शांताराम भाणे त्यांच्या स्मरणार्थ आपण पाहतोय सलग 3 वर्ष महेश शांताराम भाणे आणि विजय शांताराम भाणे यांच्या माध्यमातून आम्हाला बाईक पुरस्कृत करण्यात आले. त्यांचा आम्ही मनापासून आभारी आहोत. विजय सदाशिव भाणे आणि महेश शांताराम भाणे यांच्या माध्यमातून सलग 3ऱ्या वर्षामध्ये आम्हाला बाईक पुरस्कृत करण्यात आलेले. त्यानंतर सायकल सुद्धा दोन पाहायला मिळत आहेत. अरुण शनिवार पाटील त्यांचे आम्ही मनापासून आभारी आहोत. मनोज विष्णू भाणे यांचे मनापासून आभारी आहोत. त्यांनी एक सायकल या स्पर्धेसाठी आपण स्पॉन्सर केलेले. पार्वती कंस्ट्रक्शन, संदीप आनंद पाटील असतील, चंद्रविलास शंकर पाटील, दर्शन ईश्वर पाटील, अजय पांडुरंग पाटील, पार्वतीबाई उदया भाणे आणि अनंत भाणे यांच्या स्मरणार्थ सुद्धा या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य. हा चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाही, मात्र मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे.
चांगली फिल्डिंगचा स्टँडर्ड तुम्हाला जपावं लागेल. चौतीस धावांची अजूनही गरज आहे. 16 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळत असताना रोहित आणि रोशन स्वतः कॅप्टन या कुशल शिष्या स्पोर्ट्स सापाड पिंट्या शेट पाटील सातत्याने या संघाला प्रोत्साहित करतात. अधिक पाटील असतील, एवन जोडी सापाड गावची. बऱ्याचशा स्पर्धामध्ये अधिक पाटील इन ॲक्शन मध्ये असं आज काही कारणास्तव मला वाटतं नाही आहेत. सोळा चेंडू 34 धावा या मॅच मध्ये करायच्या आहेत. फिल्डिंगचा स्टँडर्ड जपावा लागेल खाडी टीमला. बाईटच्या सुरुवातीत धाव मिळाली. खेळाडू कक्षामध्ये थोडीशी शांतता राखायची लक्षात घ्या. सपाट टीम निल्सन अडतीस धावा झालेत. चेंडू आपण पाहतोय टीममध्ये क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. फिल्डिंग खराब आहे. वारंवार चुका करत असताना खाडी टीम या मॅच मध्ये. धावा झाल्या 40. चौदा बॉल 31 ची गरज. इथे फलंदाज क्लीन बोल्ड झालेले आहेत. रोहितच्या स्वरूपात लागणारा हा पहिला धक्का सापाट टीमला आणि आता चेंडू शिल्लक 13 धावा करायचे 31. तुम्ही पाहिलं महेश शांताराम भाने आणि विजय सदाशिव भाने साहेबांचं आगमन झालं काही क्षणापूर्वी. सातत्याने नागरिकांच्या संपर्कात असणारे व्यक्तिमत्व आपण पाहतो. विजयजी भाने साहेब आणि आमचे महेश शांताराम भाने असतील त्यांच्या माध्यमातून सलग 3 वर्ष या स्पर्धेला बाईक आम्हाला त्यांनी पुरस्कृत केली. आणि बघा फलंदाज क्लीन बोल्ड झालेत. निल्सन आल्या पावली माघारी परत आहेत. चेंडू शिल्लक आहेत 12 धावा करायचे 31.
12 चेंडू 31. रोशन मैदानाच्या आतमध्ये आहेत. ज्या रोशनने आतापर्यंत चांगली बॅटिंग केली नाही तर सागर पाटील आलेत मैदानाच्या आतमध्ये. रोशनने 9 चेंडूचा खेळ केला, तो 25 वरती नाबाद आहे. सूरज बैकर तुम्हाला पाहायला मिळते. 12 बॉल 31. पुन्हा कमबॅक झालाय खाडी टीमचा. थर्डमॅनला बॉल अडवण्यात यश मिळाले करणला. वाईट बॉल आहे. आता बरोबर 41 धावा झालेल्या आहेत. 12 बॉलमध्ये 30 करायचे म्हणजे 15.00च्या सरासरी. या षटकात कमीत कमी 10 ते 12 धावा जरी आल्या तर शेवटचं षटक हे कॉमेंट्री बॉक्स एंडकडून फेकलं जाईल. तिथून 15-18 धावा बनवू शकतात. पुन्हा फुलटॉस आहे. गलीमधनं चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. 4 धावांसाठी चौकार. निल्सन उशिरा आले, त्यानंतर ते सलामीला आले, जिम्मेदारी घेतली खांद्यावरती आणि जिम्मेदारीने कामगिरी करतायत आता सध्या तरी. 71 धावा चेस करायचे आहेत. अशा धावा बऱ्याच वेळा चेस केलेले आहेत. फुलटॉस जाईल सीमारेषेच्या बाहेर. सिक्सर. मग असा सराव चालू आहे तो थांबवा प्लीज. पस्तीस वरती पोहोचला. 51 धावा. 50 कंप्लीट सपाट टीमची. चेंडू शिल्लक आहेत आता. 10 धावा करायचे आहेत. 20. 2 बॉलमध्येच 11 धावा सूरज बैकरने खर्च केलेले आहेत. कोणत्याही धावा क्रिकेटमध्ये सेफ नाहीये. ज्यावेळी 434 इंटरनॅशनल चेस झाल्या होत्या. ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये 100 धावा चेस केल्या आहेत खिडकाली टीमने. त्यामुळे अशक्य काहीच नाहीये. मात्र लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक रोशनची 35 धावांची इनिंग इथे समाप्त झालेली आहे. चेंडू शिल्लक आहेत. 9 धावा करायचे आहेत. 20. संघाचे विकेट समान आहेत आता. 3-3. टॉस सापाड संघाने जिंकला होता. हा प्लस पॉइंट आहे. 9 चेंडू 20 धावा. हाई फुलटॉस. हर्षद मडवी मैदानात आले आणि मैदानाच्या बाहेर बॉलला पाठवून दिलाय. सीमा पार चौकार. चौकार तुम्हाला पाहायला मिळतोय. शक्ती मडवी बघा ना, तिकडे ते का थांबलेत कारण त्यांना माहिती सर्व बॉल तिकडे जात आहेत. ते सापाड संघाला गावाला कसा फायदा होईल हा शक्ती मडवी करतायत. आठ चेंडू आणि 16 धावा. विकेट न गमावता 15 चालतील कारण दोन्ही संघाचे विकेट समान आहेत. टॉस जबरदस्त मॅच. सूरज बैकरने आतापर्यंत सर्व फुलटॉसच टाकलेत. रोशन घोडे आउट झाले, तोही फुलटॉस होता. हाही फुलटॉस. मात्र एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक ठेवण्यात आलेला आहे.
हर्षल मडवी स्वतःवरती नाराज आहेत, कारण आतापर्यंत 5 बॉल फेकलेत, 5च्या 5 बॉल फुलटॉस आहेत. हाही विक्रम असेल. 7 चेंडू 15. आतापर्यंत 16 धावा दिल्यात. 12 बॉलमध्ये 31 हव्या होत्या. आता 7 बॉलमध्ये 15 करायचे आहेत. जशी मॅच संपेल लगेचच फिल्डिंग लावायची खंबालपाडा टीम. विकेट धोक्यात आहे. सागरने चूक केली कारण की हा शेवटचा बॉल होता, थांबणं गरजेचं होतं मैदानात. आता चेंडू शिल्लक आहे. 6 धाबा करायचे आहेत. 15 त्या कंपल्सरी. अकरा वाजून 7 मिनिटं झाली आहेत. लक्षात घ्या 8 सामने आम्हाला कव्हर करायचे आहेत, त्यामुळे घाई करा प्लीज खाडी टीम. थोडंसं फास्ट घ्या. आता 4 विकेट गेलेत सापाडचे, त्यामुळे धावा कंपल्सरी कराव्या लागतील. 15. चला बॅट हवी आहे ती द्या लवकर. शेवटच्या ओव्हरमध्ये आतिश म्हात्रे आलेत. या टीमचा एक जबरदस्त गोलंदाज आतिश म्हात्रे आपण पाहतोय. अनेक विकेट हॅट्रिक, अनेक वेळा मेडल षटक टाकणारा खेळाडू आहे. मात्र हर्षद मडवीला तुम्हाला विसरून चालणार नाही. आता प्रेम आलेत. शेवटचे 6 बॉल आणि 15 धावांची गरज आहे. येणारे 6 बॉल 15 रनची गरज आहे. अतिश म्हात्रे आले. चला चला जास्त वेळ नका घेऊ प्लीज. वेळेच्या बाबतीत थोडं सहकार्य करा. वेळ भरपूर वाया चाललाय. जवळजवळ या सामन्याला 1 तासापेक्षा जास्त वेळ गेलाय दोन्ही इनिंगला, त्यामुळे घाई करा. 6 चेंडू 15ची गरज कंपल्सरी. कंपल्सरी का तर 4 विकेट गेले. हर्षद मडवीने पहिलाच बॉल पाठवून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. 6 मॅच ऑन. 5 बॉल मध्ये आता 9 करायचे आहेत. बॉल मिळेल तुम्हाला, मॅच बॉल मिळेल. काय जबरदस्त फटका. आणि मी मगाशीच उल्लेख केला होता, हर्षद मडवी नेहमी चर्चेत असतात. कमी चेंडू जास्त दाबा. मडवीचा ब्रँड आपल्याला पाहायला मिळतोय. हर्षद मडवी. काल विघ्नेश मडवीने नाईट स्पर्धेमध्ये अर्धशतक ठोकलं होतं. आज रोशन घोडेने 35 धावा केल्या. म्हणजे सापाड संघाकडे बॅटिंग लाईनअप नेहमीच चांगली असते. 5 बॉलमध्ये 9 करायचे आहेत. हाही फटका दमदार आहे. बॉल जाईल लॉंग ऑफच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा 6. हार्दिक पांड्या सापाडचा काय बॅटिंग करतायत. बॅटिंग फ्लो बघा, त्याचा बॅटचा फ्लो बघा भाऊ सर. ज्या पद्धतीने बॅट त्यांची फिरते. सौरभ म्हात्रेची ज्या प्रकारे आपण बघतो खाडी संघासाठी. 3 धावा अजूनही करायच्या आहेत कंपल्सरी. लक्षात घ्या हर्षद 4 बॉलमध्ये. बॅकफुटला गेले, फक्त दिशा दिली. विजयाचा चौकार आला आणि हा सामना जिंकलाय कुशल श्रीशा स्पोर्ट्स सापाड संघाने. 3 चेंडू राखून 71 धावा चेस केल्यात. हार्ड लक खाडी टीम.